गीतेश भाऊंचं लग्न म्हणल्यावर तिथं प्रदीपराव सकुने नाही असं होईल का? मामाच्या गावात लग्न म्हणल्यावर राडा झाल्याशिवाय राहील का? तर नमस्कार मंडळी, मी चालू आहे भाऊंच्या सकुन्याहून शिंगणापूरला. नवरदेवाला आहेर वगैरे चढवून तयारी झाली निघण्याची. मग करवल्यांसोबत आम्ही पोहोचलो परभणी मार्गाने मामाच्या घरी. तिथे स्वागतानंतर सगळ्यांनी फोटो काढल्यावर नवरदेव नवरीने एकमेकांना अंगठी घालून झाल्यावर शाल अंगठीचा कार्यक्रम पार पडला. आंघोळी झाल्यावर वेळ आली हळद लावायची. नंतर सगळ्यांचा फोटोशूट झाल्यानंतर दिदीच्या फोटोशूटला बंटी भाऊन उडून टाकला दोरडा. तर आज हे लग्नाचा दिवस म्हणून सकुने आधीच रेडी झालेत आणि आता वेळ आली नवरदेवाच्या तयारीची. शेरवानी घालून नवरदेव तयार झाल्यावर थेट आलोत मारुतीच्या दर्शनासाठी. शांततेत दर्शन झालं. तेवढ्यात रोकडोबार वराडी मंडळी हजर झालेच होते. काकांनी नवरदेवाला गाडीत बसवल्यावर शेवंती आली रंगात आणि डीजेला गाणं लागल्यावर वारं घुसलं पोरायच्या अंगात. मग काय, रोकडोबाचं दर्शन घेऊन वर वधूंचं आगमन झालं. मंडपात उत्तम प्रकारे लग्न पार पडलं आणि फोटो आवरल्यावर ड्रेस बदलून पुढच्या विधीला केली सुरुवात. सगळं काही आवरल्यावर वराडी मंडळी निघाली धानोऱ्याला. वर वधूंचं गावात आगमन झालं. त्यांना बघाय गाव गोळा झालं आणि थंडीमुळे देवाचं दर्शन घेऊन त्यांना लवकरात लवकर घरला नेलं. नवरी घरात प्रवेश करीतच होती तेवढ्यात मुसळ घेऊन कलवरी दारात उभी राहिली. काय मागायली? लेक मागायली. पण झाली धारागिरी देव तुमच्या घरी. आता जाऊ दे. आणि असं काहीतरी बोलून नवरीनं घरात एंट्री केली. हा नाणं सापडायचा खेळ झाला आणि दुसऱ्या दिवशी गावात डाका वाजल्यावर हा व्लॉग इथेच समाप्त झाला.